येस, गुड इव्हिनिंग. वाट पाहत असतो पहिल्या स्टुडंटची, लगेच आपलं काम सुरू करायला. कसं आहे ना, भरभरून द्यायला मी तयार आहे. वेळेवर घेणारे पाहिजेत. गुड. चलो सुरुवात करूयात आपण आपल्या कामाला. आजचं लेक्चर, विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान आणि इतिहास यांचा संबंध पाहिलेला आहे. आपण इतिहासाचा संबंध वेगवेगळ्या यांच्यासोबत, वेगवेगळ्या शाखांच्या सोबत, अभ्यास शाखांसोबत काय आहे ते पाहत आहोत. आज जिथून आपण सुरुवात करणार आहे ते आहे विज्ञान. सगळ्यांनी तुमचं खाऊन पिऊन झालं असेल. चहा चालू आहे माझा, घेत घेत शिकवतो, काही अडचण नाहीये. पहा, वैज्ञानिक शोध आणि त्यांचे सिद्धांत यांचा कालक्रम एका विशिष्ट काळानुसार या गोष्टी घडत जातात ना, आणि त्या शोधामागची कारण परंपरा यांची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. मागच्या तासाला बघा आपण तत्वज्ञानाचा अभ्यास पाहिला, म्हणजे 1829चा ब्राह्मो समाज, 1873चा आर्य समाज आणि 1875चा सत्यशोधक समाज यांची कारण परंपरा आपण पाहिली, आणि ती परंपरा आजच्या कोणकोणत्या पक्षांपर्यंत पोहोचली हेही आपण पाहिलं. आज आपण काय पाहतोय, तर आज आपण विज्ञानाकडे वळतोय. विज्ञान, आता विज्ञान कसं आहे, विज्ञान असा विषय आहे की ते प्रगती करतात आणि मागचा विषय मागे पडतो. पण नुसतं तेवढं पाहून चालणार नाहीये, कारण जर तिथे मूल्य नसतील तर ती गोष्ट टिकणार नाही. हे आपण यापूर्वीच अभ्यासलेलं आहे, पाहिलेलं आहे. एक मिनिट, परत ती मनामध्ये शंका आली. शेअर स्क्रीन आहे ना? येस, स्टॉप प्रेझेंटिंग दिसतं म्हणजे शेअर स्क्रीन आहे. आहे कुणी आलंय अजून? 3 विद्यार्थी दिसत. ठीक आहे, हरकत नाही, चालेल. अरिस्टॉटल बघा, हे जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. यांनी खूप सिद्धांत मांडले. इसवी सन पूर्वच्या काळामध्ये, येशू ख्रिस्तांच्या जन्मा आधीचा यांचा काळ, साधारणपणे काही दशक किंवा मला वाटतं 2 शतकांपूर्वीचा काळ त्यांचा. त्या काळामध्ये त्यांनी जे काही सिद्धांत मांडले, खूप विचार केला. म्हणजे खरं पाहायचं झालं तर तत्वज्ञानाचा खूप मोठा पाया जागतिक पातळीवरती या व्यक्तिमत्वाने रचला. यांनी केलं काय, तर यांनी जे वेगवेगळे निरीक्षणं केली त्याच्यातून त्यांनी आपली मतं मांडली. आणि ही जी निरीक्षणं होती त्याच्यामध्ये एक निरीक्षण होतं की पाणी, आता हा पाण्याचा ग्लास आहे, याच्यातलं पाणी, किंवा हा चहाचा कप आहे, याच्यातला चहा, हे जर सांडलं तर ते कोणत्या दिशेला वाहील? उताराच्या दिशेने. म्हणजे एखादी विशिष्ट दिशा न घेता ते उताराच्या दिशेने वाहील, हे कन्फर्म आहे, बरोबर. मग त्यांनी असा विचार केला की जगात सगळीकडे जी काही जमीन आहे त्या जमिनीवरचं पाणी उताराकडे वाहतंय, उताराकडे वाहतंय, उताराकडे वाहतंय, आणि ते सगळं पाणी एका खूप मोठ्या खड्ड्यात येऊन साठतंय. याचा अर्थ, ही जी पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी बशीच्या आकाराची असली पाहिजे. कडेने जमीन आणि मध्ये समुद्र, अशी अवस्था असणार आहे. आता हा विचार झाला, लोकांनी मान्य केलं. यापेक्षा वेगळा विचार अजून कोण करणार? ज्या काळात विज्ञानाचं काहीच अस्तित्वात नव्हतं, म्हणजे जे आपण आधुनिक शोध म्हणतो त्यातलं काहीच नव्हतं, त्या काळामध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीचा काळ, तेव्हा जर का अरिस्टॉटलने मतं मांडली तर ती योग्यच असली पाहिजेत. एवढा मोठा विचारवंत, त्याला कोण विरोध करणार? नंतर यांच्या निधनाच्या नंतर पुढे येशू ख्रिस्तांचा जन्म झाला, पुढे त्यांचं निधन झालं. त्यानंतर येशू ख्रिस्तांचे जे अनुयायी होते त्यांनी येशू ख्रिस्तांचे विचार लिहून ठेवायला सुरुवात केली, आणि अर्थातच त्यावर त्या काळच्या खूप मोठ्या तत्ववेत्याच्या विद्वानाचा प्रभाव पडणं साहजिक होतं, होऊन गेले.
आणि त्यामुळे अरिस्टॉटलचं जे म्हणणं होतं ना ते पण त्यात लिहिलं गेलं की पृथ्वी ही बशीच्या आकाराची आहे. आता ही गोष्ट धर्मग्रंथात आली, धर्माचं प्राबल्य वाढलं, शिवाय विचारवंताने सांगितलेलं आहे. आणि विचारवंताने सांगितले त्याच्यावर कोण आक्षेप घेणार, व त्याच्याही पुढे जाऊन जे धर्मग्रंथात लिहिले त्या विरोधात बोलणं अशक्य. आणि मग काय घडलं तर बायबलमध्ये सुद्धा हीच गोष्ट आणि अरिस्टॉटलचं सुद्धा हेच म्हणणं, किंवा त्यानंतर त्याला पहिला छेद देणारं व्यक्तिमत्व उभं राहिलं ते म्हणजे कोपर्निकस. कोपर्निकस हा जवळपास 15व्या शतकातला, 1400-1450 वर्ष अख्खाच्या अख्खा युरोप म्हणण्यापेक्षा जिथे जिथे लोक पोहोचले ते सगळं जग हे याच भ्रमामध्ये होतं की पृथ्वी ही बशीच्या आकाराची. आणि बाकी आणखीन त्याचे होते, भरपूर संकल्पना होत्या की चंद्र आणि सूर्य पृथ्वीभोवती एका कक्षेमध्ये फिरतात, सगळे ग्रह आहेत ते पृथ्वीच्या भोवती फिरतात, विश्वाचा केंद्रबिंदू पृथ्वी आहे, 1945 सर्कल 45 सर्कल्स आहेत याच्यामध्ये अख्खं विश्व फिरतं आणि त्याच्या बाहेर स्वर्ग आणि नरक दोन्ही बाजूंना दोन आहे, असं सगळं अरिस्टॉटलचं म्हणणं होतं. ठीक आहे, फार काही डिटेल सगळ्या गोष्टींकडे जात नाही, आपण हा एकच मुद्दा फक्त पकडूयात, त्याच्यावरती आपण सध्या बोलूयात. कोपर्निकसने काय केलं, कोपर्निकसने त्याचं जे सगळं संशोधन होतं त्याने विचार केला, त्याने निरीक्षण केलं आकाशाचं आणि त्याने काही संशोधन लिहिलं, पण तो घाबरला. म्हणाला माझं हे संशोधन जे आहे हे संशोधन अरिस्टॉटल आणि बायबल यांच्या विरोधात जात आहे. तर ते संशोधन त्यांनी लपून ठेवलं, एका बंद करून एखाद्या पेटीत वगैरे ठेवून दिलं असेल. आणि किती काळ, जवळपास 25 वर्ष. आणि मग नंतर त्याला लक्षात आलं की आपण आता म्हातारे झालेलो आहे, आपण काही आता फार काळ जगणार नाही, त्यामुळे आता आपण हे संशोधन बाहेर काढायला हरकत नाही. त्यांनी ते संशोधन बाहेर काढलं आणि जगाला सांगायला सुरुवात केली की पृथ्वी बशीसारखी नाहीये, तर पृथ्वी ही गोलाकार आहे. कोपर्निकसला पकडलं आणि कोपर्निकसला राजाच्या समोर हजर करण्यात आलं. राजाने प्रश्न विचारला, तुझं असं म्हणणं आहे का की धर्मग्रंथ खोटा आहे, अरिस्टॉटल सारखा विचारवंत खोटा आहे, सगळं जग खोटं आहे आणि तू एकटा खरायस? याच्यावर कोपर्निकसने उत्तर दिलं, होय, सध्या तरी मला असंच दिसतंय. राजा चिडला आणि त्याने सांगितलं, तुला मी एक संधी देतो जगण्याची, तुझं सगळं तत्वज्ञान जे आहे, जे काही संशोधन आहे ते सगळं मागं घे, आम्ही तुला जगण्याची संधी देतो. नाहीतर जर तुला याच विचारांवर ठाम राहायचं असेल तर एक प्याला देण्यात आला आणि सांगण्यात आलं, या प्याल्यामध्ये विष आहे, ते विष तुला प्राशन करावं लागेल. कोपर्निकस म्हणाला ठीक आहे. कोपर्निकसने ते विष घेतलं आणि तो प्याला संपवून टाकला. कोपर्निकसचं निधन झालं. कोपर्निकसच्या मृत्यूनंतर गॅलिलिओ हा त्याचा शिष्य, हा त्याच आजूबाजूच्या गर्दीमध्ये होता, त्याने विचार केला नेमकं चाललंय काय, एवढं का आपला गुरु या सगळ्या गोष्टींना ठाम राहिलेला होता, हा विचार त्यांनी केला. आता ती डिटेल गोष्ट काही मी सांगत बसत नाही, पण गॅलिलिओनी सुद्धा संशोधन केलं, दुर्बिणीचा वगैरे वापर केला आणि या सगळ्या गोष्टींचं त्यांनी पुष्टी केली आणि कोपर्निकसच्या मताला मान्यता दिली. मग मात्र गॅलिलिओला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. की तुम्हाला इथे कोली दिसतीये त्याच्यामध्ये पहा, गॅलिलिओला उभं करायचं आणि बाजूला आग लावायची आणि त्या आगीच्या माध्यमातून त्याला चटके द्यायचे. एक साधारणपणे जवळपासचा प्रसंग मला सापडला.
संपूर्ण देहावरची वस्त्र बाजूला करून आगीच्या दाहामध्ये चटके देऊन त्याला त्रास देण्याचं काम त्या काळामध्ये करण्यात आलं राजाच्या माध्यमातून. पण गॅलिलिओने आपलं म्हणणं मागे घेतलं नाही. कोपर्निकसच्या नंतर गॅलिलिओ आणि गॅलिलिओच्या नंतर पुढे न्यूटन. न्यूटन म्हणजे आपल्याकडे ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य उभारत होते त्या काळात न्यूटन तिथे सफरचंद खाली का पडलं बाबा, वर का नाही गेलं, हा विचार करत होता. म्हणजे एक दोन्हीकडचा काळ तुम्हाला सांगितला. न्यूटन पासून पुढे मग सुरुवात झाली या विचारांची. म्हणजे नंतर फार मोठा काही आक्षेप घेण्यात आला नाही. पण गॅलिलिओ वरती जो पोपच्या म्हणजे सर्वात मोठा धर्मगुरू त्याच्याकडे जो काही खटला दाखल करण्यात आला होता आणि त्याला जे काही दोषी ठरवण्यात आलेलं होतं ते आत्ता बरं का 1990च्या नंतर काय ते मला वाटतं 93-94 साली गॅलिलिओला त्याच्यातून निर्दोष मुक्त केलेलं आहे. की तू म्हणत होतास ते खरं आहे, पृथ्वी बशीच्या आकाराची नाहीये, पृथ्वी गोलाकार आहे. म्हणजे पहा पृथ्वी गोल आहे आज आपण सहज बोलून जातो, पण ही गोष्ट मान्य होण्यासाठी 400 वर्षांचा काळ लागलेला आहे. आणि याच्या मागच्या संशोधनाचा विचार करता इसवी सन पूर्वच्या अरिस्टॉटलच्या काळापासून ते आतापर्यंतचा इतिहास आपल्याला दिसून येतो. ही झाली शोधांमागील कारण परंपरेची साखळी. आणि हा कालक्रम अरिस्टॉटल, बायबल, कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन अशा पद्धतीने. बरं माझा आवाज समजा येत नसेल किंवा प्रेझेंटेशन दिसत काही असेल असं तर मला तुम्ही डायरेक्ट कॉल करा. मी मोबाईल आता सोबत ठेवतो. ठीक आहे. नेक्स्ट, गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं आणि अगदी 100% गोष्ट बरोबर आहे. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. का लागतात? काहीतरी गरज आहे ना माणसाची. आता उदाहरण आहेच बघा, एक जबरदस्त उदाहरण आहे तुमच्या समोर. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारण परंपरा त्याचा कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान महत्वाचे ठरते, उपयोगी पडते. आता बघा एक जी ही गोष्ट आहे वैज्ञानिक शोध गरजांच्या माध्यमातून कशा रीतीने याची पूर्तता होऊ शकते ते पहा. जी एक शोधांमागची कारण परंपरा काय आहे ते पाहायचं आहे आपल्याला. आता पहा विज्ञानाचा इतिहास जो आपण पाहतोय त्यातलं एक दुसरं उदाहरण. तुम्हाला समोर एक साधू मुनी दिसत आहेत, एक ऋषी मुनी आहेत. हे जे ऋषी मुनी आहेत ते ध्यानस्थ बसलेले आहेत. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी काही मालिका वगैरे पाहायचो. मी जेव्हा लहान होतो तेव्हा तुमच्यासारखं म्हणजे तुम्हाला लहान मुलांना कसं आता भरपूर चॅनल्स आहेत, हवं ते पाहता येतं वगैरे असं काही आम्हाला होतं. एकच चॅनल असायचा दूरदर्शन. बाकी केबल वगैरे असायचे पण शक्यतो केबल फार कुणी घेत नव्हतं. दूरदर्शनला पण ठरलेल्या गोष्टी, ओम नमः शिवाय सोमवारी, जय हनुमान शनिवारी, असे ते दिवस ठरलेले असायचे. अशा मालिका लागायच्या. त्यामध्ये अशी एक कन्सेप्ट दिसायची की एक गुरु असे बसलेले आहेत आणि ते काहीतरी मनामध्ये बोलतायत आणि ते एका ठिकाणी ते आहेत आणि ते दुसरीकडच्या माणसासोबत ते संपर्क साधतायत. बाळांनो मी जेव्हा तुमच्या एवढा होतो तेव्हा मोबाईल हा काही फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात नव्हता. नुकती सुरुवात झाली होती त्याची. हे जे व्यक्तिमत्व आहे हे ज्या काळामध्ये होतं, ज्या काळात ती सगळी पुराणं लिहिली गेली तेव्हा पहिल्यांदा भारतीयांच्या मनामध्ये माणसाच्या मनात हा विचार येऊन गेला ना की एका ठिकाणी तुम्ही असाल आणि दुसरीकडे तुम्ही बोलू शकाल असं काहीतरी असलं पाहिजे. याला दिव्य शक्ती असावी लागते. हा विचार जुन्या काळातला, पुराण काळातला. नंतरची एक घटना पहा, मेघदूत. रायटर ऑथर कालिदास. कालिदास एक जबरदस्त प्रतिभावान असा कवी लेखक आपल्या भारत देशामध्ये. झालं असं
की कालिदासाची जी पत्नी आहे, म्हणजे एक झालं प्राचीन काळ, दुसरं आता हे मी तुम्हाला प्राचीन काळाच्या शेवटच्या काळातलं मी तुम्हाला सांगतोय. मध्ययुगामध्ये आपण आलेलो नाहीये. प्राचीन काळात गुरुवर्य कसे होते आणि प्राचीन काळाचा शेवटचा काळ. म्हणजे इसवी सनाच्या अगदी आपण म्हणूयात दुसऱ्या तिसऱ्या शतकाचा कदाचित तो काळ असावा. कालिदास जे आहेत ना, तर कालिदासांनी काय केलं, कालिदास महाराष्ट्रामध्ये सध्याच्या महाराष्ट्राच्या भागामध्ये ते होते आणि त्यांची पत्नी ही हिमालयाच्या जवळ असणाऱ्या एका ठिकाणी होती. राजाने त्यांना काही कामानिमित्त इकडे पाठवलेलं होतं. कालिदासांनी काय केलं, कालिदास असेच बसलेले होते आणि बसल्या बसल्या त्यांनी आकाशातून जाणारे ढग पाहिले. ते ढग उत्तर दिशेला चाललेले होते. त्यांनी असा विचार केला की मी जे काही माझ्या मनातील भावना आहेत, माझ्या ज्या काही कविता आहेत, मला जे काही सांगायचं आहे, माझ्या पत्नीपर्यंत मला जो संदेश पोहोचवायचा आहे, तो संदेश हे मेघ घेऊन जाऊ शकतील, हे ढग घेऊन जाऊ शकतील आणि म्हणून हे ढगा, हे मेघा, तू माझा संदेश घेऊन जाणारा दूत हो, असं म्हणून त्यांनी मेघदूत हे काव्य लिहिलं. हे काव्य तर प्रचंड प्रसिद्ध झालं, पण पुन्हा गोष्ट अशी झाली की सगळ्या लोकांनी याच्याकडे कवी कल्पना म्हणून पाहिलं. त्या काळच्या राजांनी, व्यापाऱ्यांनी, सर्वांनीच कवी कल्पना म्हणून पाहिलं. ऋषीमुनींचं जे होतं, जे काही पुराण काळातल्या ज्या काही कथा आहेत, त्याच्यामध्ये जे काही होतं की एका ठिकाणी बसून आम्ही दुसरीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा जो विचार पहिल्यांदा जिथे कुठे आला असेल, त्याकडे एक दिव्य शक्ती म्हणून पाहण्यात आलं. ती काही सामान्य माणसाकडे अस्तित्वात असणं शक्य नाही आणि मेघदूत ही कवी कल्पना म्हणून पाहिली गेली. पण याच ठिकाणी ही गोष्ट जर त्या काळामध्ये काही व्यापाऱ्यांनी, एखाद्या राजाने, एखाद्या विचारवंताने मनावर घेऊन ती अस्तित्वात उतरवण्याचा प्रयत्न केला असता, तर हा जो पुढचा शोध तुम्हाला दिसतो आहे मोबाईलचा, तो शोध भारतात लागला असता. विचार आधीपासून दिसतोय ना, कारण परंपरा, कालक्रम. विज्ञान आणि तंत्रज्ञान. बघा, विज्ञान झालं, आता तंत्रज्ञान. आपण इतिहास आणि तत्वज्ञान पाहिलं, इतिहास आणि विज्ञान पाहिलं, आता पाहूयात इतिहास आणि तत्वज्ञान. आता कथा ज्या आहेत त्या काही फार मोठ्या घेत नाहीये आपण, आता लहान लहान कथा घेणार आहे. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, कृषी उत्पादन अर्थात शेतीमधील उत्पादन सगळं, वस्तूंचे उत्पादन सर्वच प्रकारचं, स्थापत्य म्हणजे बांधल्या जाणाऱ्या इमारती, अभियांत्रिकी म्हणजेच त्याच्या मागचं शास्त्र, ते खूप महत्वाचं आहे बरं का. सहज एखाद्याला वाटतं नवीन घर बांधताना, त्याला काय एवढा एवढा हा स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअर मध्ये इकडं हॉल लावायचा, इकडं किचन लावायचं, तिकडं बेडरूम करायचं, इकडे टॉयलेट बाथरूम करायचं, संपला विषय. असं नसतं. त्यांनी आयुष्यामध्ये तेवढं शिक्षण घेतलेलं आहे, ते इंजिनियर्स, ते आर्किटेक्चर्स, त्यांना ते प्लॅन तयार करू द्यावा लागतो, तो जास्त फायदेशीर ठरतो आपल्याला. या सगळ्या गोष्टींमध्ये होत गेलेले बदल आणि त्या मागची कारण परंपरेची साखळी हे आपल्याला पाहिजे किंवा समजून घ्यायची आहे. यासाठी तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. बघा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. मुळात तंत्रज्ञान म्हणजे काय, एका वाक्यात सांगायचं तर विज्ञान म्हणजे थेरी आणि तंत्रज्ञान म्हणजे त्याचं प्रॅक्टिकल. जे कागदावर आहे ते आयुष्यात वापरणं म्हणजे तंत्रज्ञान, या अर्थाने तुम्ही याकडे पहा. म्हणूनच विज्ञानाचे शोध आणि तंत्रज्ञान हे परस्परावलंबी, ते समान पातळीने चालणार आहेत. ते काही मागे पुढे असण्याचं कारण नाही. मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीमध्ये दगडी हत्यारं बनवण्यापासून ते कृषी उत्पन्नाच्या विकासापर्यंत मानवाला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारित तंत्रज्ञान हे अत्यंत महत्वाचे आहे. कुठून सुरुवात झाली आहे बघा, तर दगडी हत्यारापासून सुरुवात झाली आहे आणि पुढे ते उत्पादन जे आहे ते विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन जे आहे ते आता यांत्रिकीकरणाकडे गेलेलं आहे. ते कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात, ते कसे असतात, याचा हे समजण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. आता हे पहा,
इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकामधला हा फोटो आहे. सुरुवात जेव्हा झाली शेतीची, तेव्हा माणसाला हे लक्षात आलं की आपल्याला जी शेती करायची आहे, शेतीसाठी बीज रोवलं गेलं पाहिजे, पेरलं गेलं पाहिजे. आणि ते जितकं जास्त दबलं जाईल तेवढं जास्त चांगलं पीक येईल. मग ते जास्त दाबण्यासाठी माणसाने काय केलं, बी घ्यायचं, ते खाली टाकायचं, त्याच्यावर काठीनी घाव घालायचा, त्याला खाली दाबायचं. पण ते शक्य होत नव्हतं, फार जात नव्हतं. त्यामुळे त्या काठीला बघा एक गोल दगड लावलेला आहे. मुळात दगडाचं वजन, त्यावर आपण पाय द्यायचा आणि ते जोरात दाबायचं आणि त्याच्यामुळे ते बी जास्तीत जास्त खोल जाईल. ही संकल्पना होती शेतीची, पेरणीची. नंतरच्या काळामध्ये लोखंडाचा फाळ आला. नांगराचा जो फाळ आहे तो लोखंडाचा झाला. इसवी सन पूर्व 1000 वैदिक काळाची सुरुवात. आणि त्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान वाढलं आणि त्याच्यातून जो बदल होत गेला तो आजचा बदल पहा. आज ड्रोनच्या माध्यमातून, आता विमान किंवा हेलिकॉप्टर नाही म्हणते, ते तर खूप श्रीमंतांकडे झालं, पण ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा पहा कीटकनाशकांची फवारणी केली जाते. जसं जसं विज्ञानाची प्रगती होत गेली, हे बघा ना, हे जे यंत्र आहे, ही काठी, हे जे यंत्र आहे, त्याला हा जो लावलेला दगड आहे, काय ते खळगा असलेला दगड किंवा खाच असलेला दगड, हे सुद्धा त्या काळातलं विज्ञानच आहे ना. मग त्या काळचं विज्ञान आणि हे आजचं विज्ञान, म्हणजे या काळातलं उत्पादन आहे, त्या दृष्टीने या काळातील उत्पादन, याच्यामध्ये सुद्धा फरक आहे, भेद आहे. म्हणजेच ते विज्ञान आणि तंत्रज्ञान हे दोघंही समकक्ष पद्धतीने एकमेकांना समांतर अशा पद्धतीने चाललेले आहेत, हे आपल्याला दिसून येतं. उद्योगधंदे आणि व्यापार, आता यामध्ये पाहूयात याचा इतिहास बघा. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तार, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, लक्षात घ्या. म्हणजे मानवी व्यवहाराचे क्षेत्र विस्तारतं म्हणजे किती विस्तारतं बघा. जोपर्यंत आता जे आपण पाहिले तंत्रज्ञानाचं, जोपर्यंत उत्पन्न वाढायला सुरुवात झाली होती, तोपर्यंत माणूस स्वतः पुरता पिकवायचा आणि स्वतःच खायचा. पण जेव्हा लक्षात आलं उत्पादन जास्त वाढलेलं आहे, तेव्हा आपल्याकडचा गहू द्यायचा, दुसऱ्याकडून तांदूळ घ्यायचा. आपल्याकडचे पालेभाजी द्यायची, दुसऱ्याकडून कडधान्य घ्यायचं. हा विषय सुरू झाला आणि त्याच्यातून व्यापाराची सुरुवात झाली. मग कोणीतरी असा एखादा माणूस असायचा की तो मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीची साठवण करायचा आणि त्याच्यातून तो विक्री करून स्वतःचा जास्तीत जास्त नफा कमवायला सुरुवात करायचा. थोडक्यात व्यापार मोठा व्हायला लागला आणि त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाऊ लागली. समुद्राचं पाणी बाहेर काढायचं, ते पाणी जे आहे त्याची वाफ होऊ द्यायची, उरलेलं मीठ आहे ते शुद्ध करायचं, उद्योगधंद्यांची सुरुवात झाली. तेव्हा अशा पद्धतीने या व्यापारांची सुरुवात झाली. याच्यामुळे गावोगाव जोडली गेली, पुढे जनपद जोडली गेली, पुढे महाजनपद जोडली गेली, पुढे राज्य जोडली गेली आणि आजचा काळ बाळांनो राष्ट्र जोडणारा आहे. भविष्यामध्ये म्हणजे लक्षात घेऊया, जसं आपण म्हणतो की मला माझ्या जिल्हा मला माझा आवडतो. प्रत्येकाला आवडतो ना आपापला जिल्हा माझा मला आवडतो. जिल्ह्याचा अभिमान अशी काही खूप मोठी गोष्ट आता अस्तित्वात नाही. हा, जिल्हा माझा जिल्हा आहे, तो मला आवडतो, तो मला प्रिय आहे. माझं गाव, माझा तालुका, माझा जिल्हा, त्या पुढे माझं राज्य आणि मग पहा, अभिमान आहे मला मराठी असल्याचा, महाराष्ट्रीय असल्याचा. आपण वळालो अभिमानाकडे. त्या पुढे जाऊयात आणि जेव्हा आपण भारतीय राष्ट्रीयत्वाचा विचार करतो, तेव्हा आपण काय म्हणतो, राज्य हा भेद बाजूला ठेवा आणि एक देशवासी भारतीय म्हणून पुढे या. बरोबर ना? का घडलं हे? कारण राज्यांमध्ये व्यापार आणि उद्योगधंद्यांचा मोठी देवघेव आहे म्हणून ही गोष्ट घडली. आज आपला गुजरात आणि महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या खूप प्रगत आहे. त्यांची सुरुवात प्रगतीची कुठून झाली माहितीये? छोटा नागपूरचे पठार, तिकडे पूर्वेला पश्चिम बंगालच्या बाजूचा भाग, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, झारखंड या भागामध्ये छोटा नागपूरचे पठार, त्या ठिकाणी खनिजांचं उत्पादन झालं.
ती खनिजांची जी खनिजे आहेत त्या खनिजांवरती प्रक्रिया करण्यासाठी इकडे आणण्यात आली गुजरात महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यामुळे तिकडे उत्पादन, इकडे उद्योगधंदे आणि मध्ये सेवा क्षेत्र, असा संपूर्ण देशाचा विकास होईल, हा विचार नेहरूंच्या काळामध्ये, पटेलांच्या काळामध्ये, लालबहादूर शास्त्रींच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळात झालेला होता. हा जो विचार आहे त्याच्यामुळे आज राज्यातला भेद संपूर्ण आपण भारतीय म्हणून एक येतो, समोर येतो, पुढे येतो. तर लक्षात घ्या, 1991 साली जागतिकीकरणाची सुरुवात झाली, ग्लोबलायझेशनची सुरुवात झाली, आणि त्यामुळे या उद्योगधंदे आणि व्यापाऱ्यांचा इतका मोठा प्रसार आता जगभरामध्ये झालेला आहे की आता आपलं राष्ट्रीयत्व हे सुद्धा संकुचित ठरेल. जेव्हा आपण राष्ट्र म्हणून विचार करतो तेव्हा आपण राज्याचा अभिमान असणं हे संकुचित ठरतं. थोडा व्यापक विचार करा असं म्हटलं जातं. म्हणजे बघा ना, मनसे, शिवसेना असे जे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष, ते जेव्हा महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी आम्ही झगडतो आहोत असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा बाकीचे देशातले नेते सांगतात, काय छोट्या भागात अडकलात, पुढे या, देश पातळीवरती या, देश पातळीचे मुद्दे मांडा. तसं भविष्यामध्ये ग्लोबलायझेशन, जागतिक नागरिकत्व ही संकल्पना असणार आहे, आणि याच्या मागचं कारण आहे उद्योगधंदे आणि व्यापार. परस्पर व्यवहार त्यामुळे वाढणार आहे, वाढत आहे. बघा ना, आता कोरोनावरची लस कुठल्याही देशाने काढू द्या, आहे की नाही संपूर्ण जगाला फायदा. स्वतःच्या देशापुरतं कोणी मर्यादित ठेवू शकत नाही. तुम्ही निर्माण केलेलं उत्पादन जर महामारीवर उपाय ठरणार असेल तर त्याच्यावर तुमचा एकट्याचा अधिकार नाही. ही जागतिक मान्यता असलेली थेरी आहे. परस्पर व्यवहार होऊ द्या ना, काही हरकत नाही, पण त्याचे क्षेत्र विस्तारतं, त्याचा तो फायदा आहे, त्याचा तो मुद्दा आहे, ती संकल्पना आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळे विकसित होत आहे. सांस्कृतिक संबंध एकमेकांचे निर्माण होत एकमेकांसोबत. एक संस्कृती दुसऱ्या संस्कृती सोबत मिळते. म्हणजे पहा, अगदी महाराष्ट्राचा विचार करू आपण, कोकण किनारपट्टी वेगळी, कोकण किनारपट्टीची संस्कृती वेगळी, घाटावरची संस्कृती वेगळी, मुंबईची वेगळी, पुण्याची वेगळी. हे जे वेगवेगळे म्हणजे म्हणतात ना, दर 7 कोसांवर संस्कृती बदलते, भाषा बदलते, लोकांचं राहण्याची पद्धती बदलते, हे सगळं आता एकमेकांमध्ये मिक्स होत आहे, आणि त्याच्यातून हे जे जाळ आहे हे अधिक विकसित होत आहे. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा हा एक भाग असतो. त्यांचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. व्यवस्थापनाचाच एक भाग आहे हा सगळा. काय आहे तर तो फार महत्वाचा आहे, तो समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. व्यापार आणि उद्योग यांचं स्वरूप बदलत गेले. या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाज रचनाही बदलत गेलेली आहे. सांगितले आता उदाहरण तुम्हाला की कशा पद्धतीने स्वरूप बदलत गेलेलं आहे. म्हणजे खूप पूर्वी ज्यावेळी गावांची सुरुवात झाली तेव्हा माझं गाव हे माझ्यासाठी पुरेसं होतं. गाव हाच देश मानला जात होता. मग पुढे जनपद, ज्याला आपण आजच्या काळातला तालुका म्हणूयात, एवढी मोठी असावी ती तेव्हा, तर तेवढी झाली. मग पुढे महाजनपद म्हणजे आजच्या काळातले जिल्हे, मग राज्य निर्माण झाली, मग राष्ट्र. तेव्हा अशा पद्धतीने सगळे स्वरूप जे आहे, म्हणजे नात्यांचं स्वरूपही त्यामुळे बदलत जातं. तुम्हाला साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा. आता काही आम्ही युट्यूबला वगैरे काही कार्यक्रम पाहत असतो कवींचे. त्यामध्ये दुबईमध्ये काही शोज होतात. तर ते दुबईत जे शो होतात ना, त्या कार्यक्रमांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश या तीनही देशांचे श्रोते एकत्र बसले असतात समोर. भाषा समान आहे ना. म्हणजे बघा, त्यांची भाषा कशा पद्धतीची आहे तर आपण म्हणूयात हिंदी भाषा सगळीकडे कॉमन आहे. उर्दू, ह्या खूप मोठ्या लोकसंख्येला कॅप्चर करणाऱ्या हिंदी आणि उर्दू या भाषा आहेत. आणि दुबईमध्ये जेव्हा तुम्ही जाता, तुमच्या देशाच्या बाहेर जाता, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी एकमेकांना ओळखू शकता, एकमेकांशी बोलू शकता, संवाद साधू शकता. त्यामुळे नात्यांचं स्वरूप आणि समाज रचना बदलत जाते अशा ठिकाणी. तिथे गेल्यावर तुम्ही, मी भारतीय, तू पाकिस्तानी, तू बांगलादेशी, हे वाद होत नाही तिथे.
हे वाद इथे, जेव्हा आपण भारतात आणि ते बाहेर. आतमध्ये येऊयात महाराष्ट्रामध्ये. मी महाराष्ट्रीय, तू गुजराती, तू उत्तर प्रदेशचा, तू आमच्याकडे येऊन राहतो. हे वाद बाहेर गेल्यावर होत नाहीत. युएसए मध्ये जाऊन, कॅनडामध्ये जाऊन समजा राहिले तर तिथे हे वाद होणार नाहीयेत. सिलिकॉन व्हॅली सारख्या ठिकाणी 25% भारतीय, 4 मागे 1. तिथे अख्ख्या भारतातलं कुठलाही माणूस असेल तरी तो एकमेकांकडे भारतीय म्हणून पाहतो. कुठला? गुजरात. अरे, आमचे शेजारीच. असं येते. तेव्हा मानवी नात्यांचं स्वरूप अशा रीतीने व्यापार, बाजार याच्यामुळे बदलले जातात आणि बाजारामध्ये या सगळ्याच गोष्टी म्हणजे तिथे बाहेर गेल्यानंतर आहेत त्या बदलतात आणि म्हणजे मानवाची बुद्धी हे सुद्धा बाजारासाठी खूप महत्वाची आहे बरं का. म्हणजे हा एक व्यापार कसा आहे लक्षात घ्या. आपण एका गोष्टीवर टीका करत असतो, की विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेणं चुकीचं आहे. शिक्षण नाही, नोकरी करणं, तिकडेच राहणं हे चुकीचं आहे. पण एक संकल्पना लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी. त्यात चुकीचं काहीच नाहीये. पूर्वी मलाही वाटायचं. मी असा लेखही लिहिलेला आहे त्यावरती. जुन्या काळात मी असं लेखनही केलंय यावरती, की विदेशात जातात, भारताने एवढा पैसा खर्च केला, आपला देश आपलं सगळं सोडून जातात, विदेशाची सेवा करतात वगैरे, वगैरे. पण त्या चुकीचं काहीच नाहीये. याचं कारण असं आहे, की जगामध्ये वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळी गोष्ट उभी केली, जी बाकीच्यांना देता येईल. आणि जेव्हा भारताची वेळ आली, तेव्हा भारताने काय उभं केलंय? भारतामध्ये आहे ती लोकसंख्या. भारताचे स्वतःचे खूप काही शोध, उद्योग, नवीन नवीन काहीतरी जगाला दिलेलं आहे. असं म्हणजे आपला योग वगैरे दिलाय हा विषय नाही बोलत आहे मी. एखादी वस्तू, हे साधन असं, अशी एखादी वस्तू म्हणून काहीतरी उभं करून दिलेली आहे, असा विषय आपल्याला दिसत नाही. त्यामुळे भारतामधून बौद्धिक सामर्थ्य जे आहे ना, हे बाहेर दिलं जातं. एका अर्थाने तो सुद्धा व्यापार आहे, तो सुद्धा बाजार आहे. अमेरिकेतील लोक काय करतात, तर ते डॉलरच्या बदल्यात भारताची बुद्धिमत्ता, क्रीम जी आहे, ती घेतात. पण मी म्हणतोय चुकीचं नाहीये. कशावरून चुकीचं नाहीये? एक साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो. आताच नुकताच कोविडचा काळ संपला. कोविडच्या काळामध्ये बघा एक खूप मोठी टीका होत होती, की विदेशामध्ये जे भारतीय आहेत, जे फॉरेनर आहे म्हणजे फॉरेनमध्ये राहणारे जे इंडियन्स आहेत, एनआरआय त्यांना आपण म्हणतो. आपल्या देशामध्ये एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायला परवानगी नव्हती. पण विदेशातून भारतीयांना, या भारतीय लोकांना एनआरआयला विमानात बसवून भारतामध्ये आणलं जात होतं. का माहितीये? कारण त्यांचे जे नातेसंबंध भारतीयांसोबत आहे, त्यामुळे ते तिकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये धनदौलत, पैसा पाठवतात. तो पैसा डॉलरच्या स्वरूपात भारताला मिळतो आणि या डॉलरच्या स्वरूपात मिळणाऱ्या पैशांमुळे भारताचा रुपया स्थिर राहतो. तो जागतिक पातळीवर घसरत नाही. आणि याचं प्रमाण जवळपास 18% एवढं आहे. म्हणजे भारताच्या एकूण उत्पन्नात, एकूण जीडीपी मध्ये जर का 18% भाग यांचा असेल एनआरआय लोकांचा, तर त्यांच्यासाठी 2 विमानं नाही 200 विमानं पाठवायला पाहिजेत. ते बाहेर राहून देशाची सेवा करतायत. देशाचंच नाव मोठं करतायत. उद्योगधंदे आणि व्यापार. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था यांचा इतिहास अभ्यासावा लागतो. एक उदाहरण म्हणून पाहूयात आपण. आर्थिक व्यवस्था म्हणून फक्त आपण पाहूयात बघा. Amazon आणि फ्लिपकार्ट. आणि हे पहा, इथे आहे एक जुना बाजार. जुना बाजार म्हणजे तो पुण्यात भरतो जुना बाजार तसा नाही म्हणते मी. एक ओल्ड टाइप मार्केट. त्या ठिकाणी पहा ती गर्दी आहे, लोक फिरतायत. आता खरं ते GIF इमेज आहे. त्यामध्ये छान फिरताना दिसली असते, पण काही वेळा नाही चालत त्या इमेज. मोठा प्रॉब्लेम आहे. का चालत नाही तेही कळत नाही. पण हे जे काही आहे ना, हा सगळ्याच्या सगळा त्रास तुमचा ह्या दोघांनी संपवला ना. संपवला ना दोघांनी त्रास. इथे उभे राहा, लोकांना बोलवा, भाव करा, पण ब्रेक पण पाहिजे, भाव पण जास्त पाहिजे.
इथे बघा, आमचं प्रॉडक्ट आम्ही टाकलेलं आहे. मार्केटला कुठली भूसीमेची काही बंधन वगैरे काही नाही. पाहिजे तेवढ्या भागामध्ये आपण सगळं ते उत्पादन आहे ते पोहोचवू शकतो. डिलिव्हरी, होम डिलिव्हरी घेऊ शकतो. दिवाणवर सोफ्यावर आडवं पडून माणूस ऑर्डर करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. उद्योगधंदे आणि व्यापार यांचं बदलत गेलेलं स्वरूप. हे पहा, इथून इथपर्यंत हा अभ्यास. यातलं एक छान उदाहरण मी तुम्हाला सांगतो. रायगडावर जर कधी आपण गेलो तर बघा, आता हे जे मार्केट आहे, या मार्केटला यांना काय करावं लागलंय, या सगळ्या लोकांना आपले ज्या काही टू व्हीलर, फोर व्हीलर असतील सगळ्या बाहेर कुठे लावावे लागले ना. रायगडावरती शिवरायांनी जे उभारलेली बाजारपेठी ना, त्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. तिथं असं आहे की तिथली दुकानं जी आहेत ना, ती घोड्याच्या उंचीला आहेत. जोता असतो ना, जोता पुढचा, तो घोड्याच्या उंची एवढा आहे. म्हणजे समजा गिराईक आलं तर ते टुकडुक 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 करत येणार, दुकानाच्या समोर येऊन थांबणार, घोड्याला पिशवी लावलीये, पैसे काढून देणार, माल घेणार, तो माल आहे तो पिशवीत भरणार, घोडा पुढे. नो पार्किंग, पार्किंगची गरजच नाही. घोड्यावर बसून सगळा प्रवास करायचा आणि निघायचं. बदलत गेलेलं स्वरूप उद्योग आणि व्यापारांचं. व्यवस्थापन शास्त्र, उत्पादनाची संसाधने, म्हणजे उत्पादनातील काय काय गोष्टी तुमच्या सोबत आहेत, मनुष्यबळ, जी माणसं तुमच्या सोबतीला आहेत, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार, विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीतील त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजून घे. बघा, याच्यामध्ये कसं आहे, व्यवस्थापन करताना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होतात. म्हणजे भूतकाळातली संकल्पना काय होती हे समजून घेतली पाहिजे. आता उदाहरण घेऊ, आपण आपल्या ऍपच उदाहरण घेऊयात ना. बघा, उत्पादनाची संसाधनं, मनुष्यबळ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या जुन्या काळात असे तास घेतले जातच होते ना. म्हणजे शिक्षक शिकवत आहेत, विद्यार्थी शिकत आहेत, हे होतच होतं. ही जी जुनी प्रक्रिया आहे, गुरुकुल पासून कुलगुरू पर्यंत आले. गुरुकुलची पद्धती म्हणजेच 5 ते 9, 5 ते 9 याचा अर्थ सकाळी 5 ते रात्री 9 असं चालायचं. ते इंग्रजांनी बदललं आणि कुलगुरू पद्धती आणली. 9 ते 5, सकाळी 9ला घरातून बाहेर निघा, संध्याकाळी 5ला घरी जायला निघा. 9 ते 5. ती जी गुरुकुल म्हणजे काय, तर जिथे गुरु आहे तिथे विद्यार्थ्यांचा कुल एकत्र येईल, विद्यार्थ्यांचा गट एकत्र येईल. आणि कुलगुरू म्हणजे काय, तर आजची कुलगुरू पद्धती आहे. तर कुलगुरू म्हणजे काय, जिथे विद्यार्थ्यांचा गट एकत्र असेल तिथे ते गुरु, म्हणजे जिथे कुल असेल तिथे ते गुरु जाऊन शिकवतील. ती बदलती सिस्टम. आता आपण त्याच्या पुढे निघालेलो. आता विद्यार्थी त्याच्या घरी, शिक्षक त्याच्या घरी, समोरासमोर उदाहरण आपल्या व्यवस्थापन. पण हे जे आहे हे करत असताना, याच्या संदर्भात विचार करत असताना, याचा इतिहास पाहत असताना आपल्याला भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे सुद्धा अभ्यासणं आवश्यक आहे. बघा ना, आता एक व्यापार बघा, हा बैलगाडीचा व्यापार. बरं, एक जाणवतो, एकदा जी आहे फिमेश फसली की पुढच्या सगळ्या फसतात. ठीक आहे, हे पण एक बैलगाडी आहे बघा, जुन्या काळातला व्यापार, तेव्हाचं व्यवस्थापन आणि नंतरच्या काळातला व्यापार. हे पहा, हे व्यवस्थापन. कधी काही बैलगाडीतून वस्तू नेल्या जात होत्या, आता या वस्तू विमानाच्या माध्यमातून नेल्या जातात. हे सुद्धा व्यवस्थापन शास्त्र आहे. हा सुद्धा एक प्रकारचा व्यवस्थापनाचा इतिहास पाहण्याची गोष्ट आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात आपण. साखळीत गुंतलेल्या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांवर अवलंबून असतो. आता ज्या संघटना आहेत त्या, तर त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात आपल्याला विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होते. एक छान उदाहरण सांगतो. जेव्हा एका गावातून, मोठ्या गावातून दुसऱ्या मोठ्या गावात जाताना मध्ये जंगल असेल आणि तिथे लुटारू असतील, तर तेव्हा पूर्वी पैसा वगैरे लुटला जायचा. मग तेव्हा काही लोकांनी शक्कल लढवली. काय शक्कल लढवली? की एका ठिकाणी एका गावात ए नावाचा व्यापारी आहे आणि दुसऱ्या गावात बी नावाचा व्यापारी आहे. तर ए नावाचा व्यापारी काय करायचा, समजा मी त्या दुकानात, मी त्या रस्त्याने चालणार आहे त्या जंगलाच्या, तर मी जी संपत्ती घेऊन तिकडे जाणार आहे ती संपत्ती माझ्याकडे घे, ती संपत्ती तो ए नावाचा व्यापारी आहे तो स्वतःकडे घ्यायचा.
आणि त्याच्या बदल्यात एका कागदावर लिहून त्याचा काही शिक्का सही असेल ते सगळं करायचा आणि तो माझ्या हातात द्यायचा. मी ते सगळं घेऊन व्यापार पूर्ण करून पुढे जायचो आणि जेव्हा मी पुढे निघायचो, पुढे जायचो दुसऱ्या गावामध्ये, तेव्हा त्या गावामध्ये दुसऱ्या व्यापाऱ्याला मी ते द्यायचो. ती चिठ्ठी, त्यावर असलेला मजकूर, त्यावर असलेला सही शिक्का, हे सगळं पाहिल्याच्या नंतर तो मला ती संपत्ती द्यायचा आणि ते दोन व्यापारी आहेत, ते दोघांमध्ये आपापसात काय असेल ते वाटून घ्यायचे. थोडक्यात जुन्या काळातला चेक असाच होता ना. जुन्या काळातली चेकची संकल्पना म्हणजे एवढी मोठी धनदौलत पैसा तुम्ही एकत्र नाही घेऊन जाऊ शकत. एका कागदावर फक्त शून्य वाढवत जावा ना. 10 कोटी हे घ्या. एका कागदावर मिळाले. त्यामुळे त्याचा जुन्या काळ इतिहास समजला की मग त्याचा आजचा काळ कसा आहे याचं व्यवस्थापन करणं आहे ते सोपं पडतं. साधारणपणे तशीच आजची संकल्पना आहे. वेगवेगळ्या मीटिंग्स वगैरे त्यासाठी होत असतात. व्यवस्थापन शास्त्र 40 मिनिट झालेले आहेत. आपण पुढे जाऊयात. कला विविध कला क्षेत्रांमध्ये अभिव्यक्ती म्हणजे स्वतःला व्यक्त करणं, स्वतःचं मांडणं, स्वतःची कला म्हणजे अभिव्यक्ती आणि त्यामागे असणारी वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या आधारे कलांचा विकास समजून घेणे महत्वाचे असते. वेगवेगळ्या पातळीवरती वैचारिक हे करायचं बरं का, अभ्यास करताना हे करायचं. वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक. लगेच म्हणजे पेपर लिहायला आपण बसलोय, शब्द आठवत नाहीये, आपल्या आधी ऍक्शन आठवेल. वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक लगेच. त्यामुळे तसं नेहमी ती ऍक्ट करायचा. तो एक गोष्ट आहे ना अशी म्हणजे बघा ना, सायकल चालवताना आपल्याला परत बघायची गरज पडत नाही ना. एकदा सुरुवातीला फक्त लक्ष येतं की इकडे 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 वळायचंय. तुम्ही कुठे क्लासला चालले, शाळेला चालले, डायरेक्ट सायकलवर बसले आणि डायरेक्ट निघाले. मनात दुसरा विचार असला तरी तुम्ही सहज पोहोचता. ते हात तशा पद्धतीने चालतात. म्हणून वारंवार लेखन केलं की हात सुद्धा बरोबर गोष्ट लिहून टाकतो आणि वारंवार अशा पद्धतीची ऍक्शन वगैरे करत आपण अभ्यास केला की त्या गोष्टी सुद्धा आपलं लक्षात राहण्याची जी आहे पद्धती त्यामध्ये वाढ होते. तर हा तो मुद्दा आहे अभिव्यक्तीच्या बाबतीतील. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता. कलाविष्काराचे मर्म म्हणजे त्याच्यातला अर्क, त्याचा सारांश म्हणूया आपण. त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याचा जो जीव आहे. मर्म म्हणजे अगदी ठळक, एकदम मेन पॉइंट, मुख्य बिंदू त्याचा काय आहे. कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता, तिची निर्मिती होतीये ती का होतीये आणि सोबत त्या कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या द्वारे अभ्यासाद्वारे आपण समजू शकतो. एक उदाहरण फक्त तुम्हाला दाखवतो. एक उदाहरण म्हणून फक्त तुमच्या समोर ठेवलेलं हे पहा. या एक जुन्या काळातील इमेज आहे. एक नृत्य चाललेलं आहे आणि हे पहा हे आधुनिक काळातील एक नृत्य म्हणजे दरबारी नृत्य दोन आहेत आणि या दोन्ही दरबारी नृत्यांचा जो नमुना आहे तो तुमच्या समोर ठेवलेला आहे. तेव्हा जुन्या काळामध्ये कसं होतं, नवीन बाजूबाजूला आहेत त्या दोन्ही गट. इथे मात्र सगळ्या मागे आहेत म्हणजे जे काही डान्सर्स आहेत ते. तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने दिसून येतात. मला वाटतं इथे मानव्य ज्ञान शाखा. ओके. मानव्य ज्ञान शाखा म्हणजे मानवाशी संबंधित असणाऱ्या ज्या काही ज्ञान शाखा आहेत त्या सगळ्यांचा आपण इथे मुख्यतः विचार करतोय. बघा, इतिहास, पुरातत्व म्हणजे काय असेल ते सगळं खोदून खोदून बाहेर काढायचं. पुरातत्व, समाजशास्त्र, वृद्धांचं वेगळं, स्त्रियांचं वेगळं, वेगवेगळ्या समाजाचं वेगळं असं. मानवशास्त्र, माणूस म्हणून जगण्याचं, एक मानव म्हणून एक जीवन जगण्याचं शास्त्र ते. राज्यशास्त्र, राज्य कसं चालतं, देश कसा चालतो हे हा विषय. अर्थशास्त्र, पैसा, धनदौलत याचं शास्त्र. यासारख्या ज्ञानशाखांचा उगम, त्यांचा विकास आणि त्यांचा इतिहास समजून घेणे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक अशा प्रकारचा हा भाग आहे. ठीक आहे. तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर ज्ञानशाखांची जननी मानली जाते. तत्वज्ञान खूप महत्वाचं आहे. तत्वज्ञान म्हणजेच मुळात विचार ना. तर ती सर्व ज्ञानशाखांची ती जननी मानली जाते. सुरुवात विचारांपासून विश्वाचा पसारा, वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यामध्ये असणारे अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेणे. मानवाचं अस्तित्व काय हो? ठीक आहे, बोलू पण काहीतरी, ऑलरेडी 1 तास झालेला आहे. परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेमधून
जगभरातील सर्व मानवी समाजांमध्ये त्या संबंधीची अनुमाने लोकांनी बांधायला सुरुवात केली की विश्वामध्ये काय स्थान आहे बाबा मानवाचं, हा विचार सुरू झाला. जगाच्या उत्पत्ती संबंधी अनेक कथा, सृष्टीचक्र, अनेक कथा तयार झाल्या. या देवाने निर्माण केली, त्या देवाने निर्माण केली, या धर्माने, त्या धर्माने, वेगवेगळे विचार. सृष्टीचक्र कशा पद्धतीचं आहे, सृष्टीचक्रामध्ये सर्वच प्रकारची चक्र आली. नंतर मानवी जीवनासंबंधीची मिथके, मिथ इंग्रजीमध्ये आपण त्याला मिथ म्हणतो, मिथके म्हणजे काल्पनिक कथा. त्यानंतर देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, अगदी यज्ञ म्हणूयात आपण, की म्हणजे पाऊस पडत नव्हता, मग आकाशाकडे पाहिलं की अरे या देवापर्यंत आपला संदेश कसा पोहोचेल. हा, ही आग एकमेव अशी गोष्ट आहे की जी वर गेली की खाली येत नाही, म्हणून यज्ञाची सुरुवात झाली. आगीमध्ये आपला संदेश पोहोचवायचा, आगीमध्ये मंत्रोच्चार करायचा, यज्ञ, आणि मग त्यामध्ये संदेश पोहोचवायचा. बळी द्यायचा एखाद्या प्राण्याचा, तो त्यामध्ये टाकायचा, देवा हे तुझ्यासाठी पाठवतोय, तू आम्हाला पाऊस पाठव. देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, या संबंधीचे तात्विक विवेचन, मी आता तुम्हाला एक उदाहरण सांगितलं ते, तर अशा गोष्टींचा विकास आहे तो त्या काळामध्ये झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टी संदर्भातील विचारात तत्वज्ञानाची बीजे आहेत. म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या नाही आहेत, त्यामध्ये तत्वज्ञान आहे, विचार आहे. आता हे पाहिजे, एक संकल्पना इथे मांडलेली आहे. इथे विश्वाची निर्मिती ईश्वराने केली अशी एक कल्पना आहे, आणि हे दुसरं उदाहरण आहे की जिथे विश्वाची निर्मिती ती ईश्वराने केली नाहीये, तर ते आगीचा जो गोळा होती तिथून ती हळूहळू थंड होत होत आजची पृथ्वी आहे ती तयार झालेली आहे. इथे उल्लेख केलेल्या मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. विचारांचा पाया असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत, आणि इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. मला वाटतं आपला पॉइंट आहे तो संपलेला आहे. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ हे आपलं नेक्स्ट लेक्चर असेल पुढचं. शक्यतो मी उद्याच घेण्याचा प्रयत्न करेल, उद्या संध्याकाळी. आता आपण 7चा टाइम आहे तो ठेवूया, म्हणजे हा धडा जो आहे तो थोडा पुढे जाऊ देऊ, म्हणजे इतर इयत्तांचे मला पाहायचं आहे. ठीक आहे, चलो, धन्यवाद. काही शंका असेल, अडचण असेल तर तेवढी फक्त चॅट बॉक्स मध्ये विचारा, नाहीतर आपण थांबूया. गुड इव्हिनिंग. ओके, गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग गौरांगी. अच्छा, 4 जण आहेत, ठीक आहे. काही शंका अडचण असेल तर विचारा, नाहीतर थांबूयात आपण. बरं, मी पुढच्या महिन्यामध्ये जबरदस्त, पुढच्या महिन्यात म्हणण्यापेक्षा मी आत्ताच काही दिवसात 15 जुलैच्या आसपास मी एक काम करणार आहे, ते म्हणजेच मॉडेल आन्सर शीट कशा पद्धतीने सादर केली पाहिजे. म्हणजे बोर्डाचा पेपर झाल्याच्या नंतर बोर्डाचा पेपर कसा तपासायचा हे शिक्षकांना एक पेपर पाठवला तो बोर्डाकडून. तर तो काय असतो, म्हणजे काय नेमकं बोर्डाला अपेक्षित आहे मार्क मिळवण्यासाठी. कारण हे जे मी तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन देतो ना, हे समजावून सांगण्यासाठी असतं बरं का. हा, एवढा हे वाचन 10 मिनिटात संपू शकतं, जे इथं आपण 50 मिनिटं चालवलेलं आहे. तर तो जो लेखनात, शिकण्यात आणि लेखनात फरक आहे. म्हणजे लेखन शैलीच्या कडे कशा पद्धतीने तुमचं असलं पाहिजे, लेखन शैली ती कशी लिहिली पाहिजे, काय मुद्दे असावेत, कसे, हे सगळं आपण नंतर पाहणार आहे. साधारण 15 जुलैच्या आसपास ते लेक्चर मी घेईन. बरं, काही अडचण असेल तर विचारून घ्या. काही अडचण दिसत नाही, हरकत नाही. एवढा वेळ बोलतोय, काही कुणाची शंका आली नाही. चलो, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूयात. अभ्यास करत राहा, अभ्यास केलाच पाहिजे. पुन्हा भेटूयात शक्यतो उद्याच, याच वेळी, याच ठिकाणी. तब तक गुड बाय, नमस्कार.